महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक अशोकनगर येथील श्री ओम योगाचा 9वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नाशिक अशोकनगरमधील श्री ओम योगा 9वा वर्धापन दिवस असंख्य महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी प्रमुख उपस्थित नाशिक पश्चिमच्या कर्तव्यदक्ष व कार्यसम्राट आमदार सीमाताई महेशिरे, नगरसेविका व सातपूर सभापती माधुरीताई बोलकर, डॉक्टर वैशाली सोनवणे, डॉक्टर राजश्री जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। श्री ओम योगामधील मिररचे उद्घाटन पश्चिमच्या कर्तव्यदक्ष व कार्यसम्राट आमदार सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच अतिशय सुंदर प्रात्यक्षिक योग साधक प्रज्ञाताई, नंदिनीताई, नूतनताई यांनी करून दाखवले। योगगुरू पल्लवीताई आवसरकर, रंजनाताई पगार यांनी खूप छान असे मोलाचे मार्गदर्शन केले। आई वडिलांचे प्रेम डॉक्टर जोशी मॅडम व सरांचे कसे मिळाले, पल्लवीताई आवसरकर व रंजनाताई पगार यांनी सर्वांचे आभार मानले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। करतात। आणि ताई, महत्त्वाचं म्हणजे मी जर इथे कधी कार्यक्रम उभा केला तर मला सपोर्ट करणारे इतक्या महिला उभ्या राहतात ना की पल्लवी तू फक्त सांग आम्हाला की काय करायचंय। म्हणजे ह्यांचं प्रेम बघून आहे ना मला असं वाटतं की यार मी किती म्हणजे मला आयुष्यात म्हणजे लग्नाच्या आधी किंवा नाही प्रेम मिळालं, पण मला इतकं भरभरून प्रेम मिळते। आईचं मिळते, वडिलांचं मिळते, बहिणीचं मिळते, म्हणजे सगळ्या गोष्टीचं प्रेम मिळते। म्हणजे मला कसलीच कमी जाणवत नाही, कसलीच नाही। ह्या योग आज आपल्या पश्चिम आमदार लाडके आमदार सीमाताई हिरे आज इथं त्यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली। त्या ताईच्या मनापासून आभार। जोशी मॅडम, वैशाली मॅडम आणि दोघं योग शिक्षिका आज इथं 9 वर्षात पल्लवीताईंनी आणि रंजनाताईंनी खूप चांगला योगा शिकवलेला आहे, मला जोडून घेतलेला। कारण योगा त्या दोघं शिक्षकांसाठी जोरात टाळ्या वाजायच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या ज्यांनी आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला त्या आपल्या लाडक्या नगरसेविका माधुरीताई बोलकर, त्याचबरोबर डॉक्टर राजश्री जोशी, डॉक्टर वैशाली सोनवणे, ज्या आपल्याला योगा नेहमी करून घेतात त्या पल्लवीताई, त्याचबरोबर रंजनाताई, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गणेश भाऊ बोलकर जे आपल्यासाठी सदैव मदतीला तत्पर असतात। सर्वच उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्याला आज योगाचा वर्धापन दिन 9वा हा संपन्न होतोय त्याबद्दल सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते। मी आल्यानंतर प्रत्येकीकडे बघितलं, प्रत्येकीच्या चेहऱ्याकडे मी बघत होते, परंतु कोणाचाही जास्त मेकअप नाही, काही नाही, पण इतक्या सगळ्या सुंदर दिसतायत कारण तुम्ही योगा करतात ना। नेहमी तुम्ही योगा करतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर, प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आहे। आणि खरं आहे भगिनींनो, आपण बघतो की
प्रत्येकजण ठरवतं की आता 1 जानेवारी आलं की मी आता व्यायाम करेल, मी जिम लावेल, मी वॉकिंगला जाईल किंवा मी योगा करेल. 1 जानेवारीला प्रत्येकजण ठरवतो, पण ते होतच असं नाही. आता आपल्या पुढे सादरीकरण केलं या सगळ्या आपल्या मैत्रिणींनी, अतिशय सुंदर असं तुम्ही सगळ्यांनी प्रात्यक्षिक इथे केलेले. आणि आपण हे ठरवल्यानंतर ते प्रत्यक्षात आणणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण महिला म्हटल्यावर अनेक अडचणी असतात. मुलांना शाळेत जायचं असतं, त्याचबरोबर आपल्याला घरातली काही कामं असतात. त्यामुळे प्रत्येकाला सकाळी किंवा संध्याकाळी येणं शक्य नसतं, परंतु तरी देखील तुम्ही आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून इथे येतात आणि 1 तास योगा करतात. आज बघतो की आपण प्रत्येकाचं जीवन हे खूप धकाधकीचं, खूप धावपळीचं झालेलं आहे. आणि त्यामुळे अनेक आजार जे आपण पूर्वी कधी ऐकले नव्हते, कॅन्सर कधीतरी कोणाला तरी अनेक रुग्णांमधून एखादा असायचा, किंवा वेगवेगळे आजार जे कधी ऐकले नव्हते ते आता आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामुळे अशा अनेक आजार हे होत असतात. आपल्या महिलांमध्ये तर थायरॉईड असेल, त्याचबरोबर BP असेल, शुगर असेल, हे तर अगदी नॉर्मल झालेले आहेत. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला चहा देताना विचारायला लागतो साखरेचा चालतो की बिन साखरेचा, अशा पद्धतीचे आजार हे होत असतात. परंतु हे जर आपल्या सगळ्यांना कंट्रोल करायचे असतील. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.